गणपती बाप्पा मोरया. द स्टोरी द्या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. गावाबाहेरचं शेत. मी म्हणणाऱ्या पुरुषांनाही राहायची भीती वाटावी असा हा प्रदेश. भांडणं हा तिथल्या दिनचर्येचाच भाग. त्यातही भाऊबंदकीची भांडणं म्हणजे कुऱ्हाडी कोयत्याचा संवाद. तरीही शेती केलीच पाहिजे अशी परिस्थिती. ब्राह्मण जातीत शेतीसाठी कष्ट करणारे फारच कमी. आपापली शेतं कुळानं किंवा वाट्यानं देऊन स्वतः हुबळी धारवाडला जाऊन स्थायिक होणारेच जास्त. अशा शेतकऱ्यांना शेतीविषयी फारसं ममत्व नव्हतं. शेत विकलेल्या दिवशी त्यांना दुःख होणं लांब राहिलं, उलट मांड्याचं जेवण करायचे. हे सगळं टेनन्सी यायच्या आधीचं वातावरण. अशा वातावरणात आणि अशा परिसरात भागीरथीचं लग्न झालं. तेव्हा ती फक्त 10 वर्षांची होती. सतत आपलं ठिकरी लंगडी सूरपारंब्या खेळणं, पाणी आणायचं निमित्त करून तासनतास नदीवर काढणं, बरोबरीच्या मुलींना गोळा करून गावालगतच्या डोंगराचा धांडोळा घेणं हा तिच्या दिनक्रमाचा भाग झाला होता. नवरा मुलगा राम हा 18 वर्षांचा होता. स्वभाव त्याचा साधा आणि गंभीर होता. नंतरही तोच स्वभाव राहिला त्याचा. त्याच्या मालकीची 100 एकर जमीन होती. एकुलता एक मुलगा, 4 बहिणी, वडील नव्हते, फक्त सासूबाई होत्या. भागीरथीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. तिला तरी याहून उत्तम स्थळ कुठून मिळणार होतं. ती सासरी आली तेव्हा मुलकीची परीक्षा पास झाली होती. संसार सुरू झाला आणि पुढच्या शिक्षणाला खीळ बसली. नवरा मॅट्रिक झाला होता पण कॉलेजला गेला नव्हता. सासरची परिस्थिती लक्षात यायला चालाख भागीरथीला वेळ नाही लागला. तिच्या वयापेक्षा कितीतरी जास्तीचं धैर्य तिच्याकडे होतं. 100 एकर जमीन असली तरी सासरची परिस्थिती साधारणच होती. शेतावर राबणारे शेतकरी मुजोर झाले होते. सासूला भाऊबंदांची भीती होती, कारण ते जमिनीकडे लक्ष द्यायचे. लहान वयात विधवा झालेली सासू त्यांच्यावरच अवलंबून होती. हे भाऊबंद वर्षाकाठी 4 पोती गहू, 4 पोती ज्वारी आणि वर 500 रुपये द्यायचे. यात 7 जणांचा संसार कसा चालणार? घरात वाढलेल्या 4 मुली होत्या. त्यांची लग्न कशी बरं होणार? अशा वातावरणात वाढलेला राम मुळातच अतिशय गरीब होता. त्यातही तो चुलत घरी विचारायला गेला की चुलत भाऊ श्रीपाद म्हणायचा, राम, का रे इतके दिवस गप्प होतास, आता विचारायला आलास बरं? बायकोने शिकवलं की काय? विचार, काहीही हरकत नाही आहे. उत्तर देईन, पण कोर्टात. काकू म्हणजेच राधाबाई म्हणायची, तसं नव्हे रे राम, आपली शेती पावसावर अवलंबून आहे. गावाबाहेरचे काहीही सांगून देतील, पण तूच विचार कर जरा. पड जमीन, पाणी नाही, त्यातच जे पिकते त्यात तुलाही वाटत येतोय की. अरे तूही माझ्या मुलासारखाच ना. तुझ्या बहिणींची जबाबदारी देखील आमचीच आहे. काकूच्या या बोलण्यावर निरुत्तर होऊन राम मुकाट्यानं घरी परतायचा. राम आणि त्याची आई खरं तर याला कंटाळले होते, पण त्यांचाही नाईलाज होत होता. पुन्हा काटकसरीचं जीवन सुरू व्हायचं. सगळं प्रकरण लवकरच भागीरथीच्या लक्षात आलं. तिला खरं तर शिकून शाळेत मोठं व्हायचं होतं. तिला शिक्षिका व्हायचं होतं. तिचे वडील शाळा मास्तर होते, त्यामुळे घरात रोज कुमार भारत, लक्ष्मीश भारत यांसारखे ग्रंथ वाचायची तिला सवय होती. अशा सुसंस्कृत घरातून आलेली भागीरथी तिनं आपल्या सगळ्या आशा बासनात बांधून बाजूला सारून ठेवल्या होत्या आणि ती कुरुक्षेत्राच्या रणांगणात उतरली. तिला कुणाचाच आधार नव्हता, पैशाचं बळही नव्हतं. समोरचा शत्रू मात्र गुंड म्हणावा असा होता, अगदी असंस्कृत म्हणावा असा श्रीपाद. भागीरथीकडे एकच शस्त्र होतं आणि ते म्हणजे तिच्या मनाचं प्रचंड संतुलन आणि अपार आत्मविश्वास. परिस्थिती कुठलीही असली तरी भागीरथीला विचलित झालेलं मी कधीच पाहिलेलं नाही. लग्नघर असो किंवा मृत्यू असो, रयतांशी भांडण असो, तिची शांतता कधीच ढळत नाही. मागचा पुढचा विचार करून पुढे काय करायचं याकडे तिचं नेहमी लक्ष असतं. भागीरथी 21 वर्षांची झाली. पदरात 2 मुलं आली. तरी सासरच्या परिस्थितीत काहीही फरक पडला नाही.
शेवटी एक दिवस ती श्रीपादच्या घरी जाऊन उभी राहिली. भाऊजी, आम्हीही काही श्रीमंत नाही आहोत. घरात 4 नणंदांची लग्न व्हायची आहेत. आता आम्हालाही 2 मुलं झाली आहेत. त्यांना शिकवायचंय, वाढवायचंय. यानंतर आमच्या वाट्याची जमीन आम्ही कसू. श्रीपाद तर भडकलाच. उत्तर कर्नाटकातल्या कडकट बंदोबस्ताच्या पुरुषप्रधान समाजाच्या बालेकिल्ल्यात आपल्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असलेली आपली भावजय आपला हक्क मागायला आलेली बघून त्याच्या अंगाचा तर तिळपापड होणं हे स्वाभाविकच होतं म्हणा ना. त्या दिवशी तिचं मुंडकंच उडवायचं खरं तर. त्याच्या अंगात किंचित देवत्वाचा अंश असल्यामुळे भागीरथीचा जीव वाचला. मग श्रीपादनं आपलं शिव्यांचं शब्दभांडार तिच्यावर उधळण्यात काहीही काटकसर केली नाही. शेवटी नेहमीचीच धमकी दिली, कोर्टात जाऊन घे म्हणून. ठीक आहे, तसंच करते, तिनेही ठणकावून उत्तर दिलं. काकूच्या गोड बोलण्याचा सुद्धा यावेळी काहीच उपयोग झाला नाही. रामही वैतागून म्हणाला, कोर्टात जायला पैसे कुठे आहेत. सासूही म्हणाली, नाही ती भांडणं घरी घेऊन येतेस. आता माझ्या मुलींची लग्न कशी होतील. आता मिळतोय तो गहू आणि जोंधळाही यायचा बंद झाला तर खायचं काय आणि करायचं काय. आता सासू रागावली असली तरी सासू आणि नवरा दोघंही स्वभावाने गरीब आहेत हे तिला समजत होतं. पण अशा स्वभावानं कधी कुठे संसार चालतो का. भागीरथीनं आपल्याकडचं किडूक मिडूक विकलं, 4 पैसे उभे केले आणि धारवाडला असलेल्या आपल्या वकील मामाकडे गेली. राघू, हे बघ, माझ्याकडे हे एवढे पैसे आहेत. या पलीकडे हे काळ्या मण्याचं मंगळसूत्र आणि काचेच्या बांगड्या सोडलं तर माझ्याकडे काहीही नाही. ही केस आमच्या बाजूची होईल अशी तू हमी दिल्यावरून हे धैर्य करायला तयार झाले मी. हरले तर मुलांसह गळ्यात दगड बांधून विहिरीत उडी मारणं एवढंच माझ्या हातात आहे. नाहीतर तुझ्या घरी स्वयंपाकाचं काम दिलं पाहिजेस. तुझा पैसा मी आयुष्यात बुडवणार नाही. राघवेंद्रला भागीरथीचा स्वभाव ठाऊक होता, तिची धडाडीही ठाऊक होती. भागीरथी, तू काहीही काळजी करू नकोस. ही केस आपणच जिंकणार म्हणजे आपणच जिंकणार. पैसे आत्ता द्यायची गरज नाही, नंतर एकदम दे. तरीही भागीरथीनं ते पैसे दिलेच. कोर्टाची नोटीस जाताच श्रीपादनं मोठा वकील घेतला. केस सुरू झाली. त्याला स्वतःच्या वाटणीच्या जमिनीचा काही भाग विकावा लागला. केस 3-4 वर्ष चालली. अपेक्षेप्रमाणे श्रीपाद हरला. भागीरथी आपल्या अनुभवातून शिकलेलं शहाणपण सांगते. शक्यतो कोर्ट कचेरी करू नये बघ. समेट करून काम संपवलेलंच चांगलं. जीवनात प्रत्येक ठिकाणी आपण तडजोड करतच असतो, पण काय करायचं. माझे दीर त्यासाठी तयारच नव्हते, त्यामुळे माझा नाईलाज झाला. कोर्टात जिंकलेला गरिबीनं हरला आणि हरला तो तर मेलाच. श्रीपाद हरला, पैसा गमावून बसला. 100 एकर जमीन भागीरथीच्या वाट्याला आली. आता परिस्थिती मात्र पालटली. सगळेजण तिचे कौतुक करू लागले. विशेष म्हणजे 25शीची भागीरथी त्याला भुलली नाही. नणंदांसाठी नवरा शोधणं, जमीन लागवडीखाली आणणं इत्यादी कामात ती गढून गेली होती. राम अतिशय सज्जन, अव्यवहारी. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारची कामं होण्याची शक्यताच नव्हती. शेताच्या कामांचा तर प्रश्नच नव्हता. भागीरथीच पहाटे 5 वाजता उठून संदीप्याबरोबर शेतात जायची. सासू नणंदा तिच्या मुलांकडे बघू लागल्या. स्वयंपाक आणि घराची कामंही बघायच्या. राम हिशेबाची कामं बघू लागला. मला कुळवणे, खुरपणे, नांगरणे, पेरणे यातलं काहीही येत नव्हतं. शेतीतलं प्रत्येक काम मी स्वतः शिकून घेतलं. आपले शेतकरी करतात ती सगळी कामं. ती काही ब्रह्मविद्या नाही, पण सृष्टीशी सगळा खेळ. देवानं ऊन, पाऊस, थंडी हे सगळं का केलं याचा खरा अर्थ मला शेती करताना कळला बघ. एक पीक यायला विशिष्ट पाऊस पाहिजे, विशिष्ट ऊन पाहिजे. त्यातच रयतांचा त्रास, प्राण्यांचा त्रास सगळं समजलं. अलीकडे एका विषयाची फार चर्चा होत असते. देश विदेशात मॅनेजमेंट शाळांमध्ये ज्या विषयावर, ज्या रिलेशनवर, ज्या ह्युमन रिलेशनवर बोललं जातं त्याची भागीरथीला 30 वर्षांपूर्वीच कल्पना होती. भागीरथीच्या हाताखाली काम करणाऱ्या कुणाही रयतानं तिचं काम सोडलेलं नाही आजवर. आजही भागीरथी त्यांच्या क्षेम समाचाराची काळजी घेते. तिचा कुठलाही रयत कर्जदार नाही. भागीरथीनं प्रत्येक रयताच्या नावात पोस्टात खातं उघडलेलं आहे. देवानं आपल्याला फक्त जमीन दिली आहे, पिकं काढायला माणसं नकोत का. शेकडो पोती गहू आला तरी आपण किती खाऊ शकणार आहोत. 4च पोती ना, त्याचेही श्रम आहेत की. त्यांनाही 1-1 पोतं द्यायला नको का. सगळं माझंच म्हणू नये.
ही तिची फिलॉसॉफी. अलीकडच्या IT कंपन्या म्हणजेच एम्प्लॉयमेंट स्टॉक ऑप्शन म्हणतो ते भागीरथीनं त्यावेळी कार्यवाहीत आणलं होतं. याचं मला आजही आश्चर्यच वाटतं. त्या काळीही तिला मॅनेजमेंटची जाणीव असली पाहिजे. श्रीपाद जरी हरला असला तरी तो गप्प बसला नव्हता. भागीरथीच्या घरावर दगड पडणे, चोऱ्या होणे वगैरे प्रकार त्यानं सुरू करले. तिच्या नणंदांना बघायला येणाऱ्या नवऱ्या मुलांना खोटं नाटं सांगून लग्नात अडचणी उभ्या केल्या. उभ्या पिकाला आग लावायचे प्रकार देखील त्याने केले. पण भागीरथीनं त्याला काहीच दाद दिली नाही. तिनं गावाबाहेर शेतावर घर केलं, मुधोळहून 4 कुत्री आणली. माणसांसाठी किती काय केलं तरी किंमत नसते. कसलीही अपेक्षा न ठेवता दिलेलं शिळंपाकं खाऊन हे प्राणी घर राखतात, असं भागीरथीचं म्हणणं. एकूण काय, भागीरथीनं संसाराचा रथ एकटीनं ओढला. काळानुसार श्रीपादही थंड झाला. विलासी पद्धतीनं आयुष्य काढल्यामुळं त्याचं शरीर म्हणजे अनेक रोगांचा आगर झालं होतं. भागीरथीचा मुलगा सुरेश मेडिकलला जाऊन डॉक्टर झाला होता. तरीही त्याला आपल्या आईचे कष्ट, तिनं पेललेली जबाबदारी, श्रीपादनं तिला दिलेला त्रास याचा विसर पडला नव्हता. एकदा अनेक रोगांनी जर्जर झालेला श्रीपाद हैराण होऊन भागीरथीच्या घरी आला. दारामागे भागीरथी उभी होती. श्रीपाद तिच्या पुढ्यात उभा होता. तिच्या मनात अनेक कडवट आठवणी जाग्या झाल्या. आता त्याची अवस्था दयनीय झाली होती. सुरेश बाहेर आलाच नाही. भागीरथीच त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, जाऊ दे रे, रोगी आलाय असं समज. आणि तू डॉक्टर आहेस. शत्रू असला तरी तो एक पेशंट आहे. इतर पेशंटना जसं औषध देशील तसंच त्यालाही दे. त्याचं पाप पुण्य त्याच्याबरोबर. आईचा शब्द आणि आपला पेशा या दोन्हींचा मान राखण्यासाठी सुरेशनं आपल्या रोगी काकाला मौनपणे तपासलं. महिन्याभराची औषधं दिली आणि पाठवून दिलं. भागीरथीच्या सगळ्या नणंदांना तिनं योग्य स्थळं बघून दिली. आपल्या आईपेक्षा वहिनीविषयी अधिक आदर असल्यामुळे त्यांनीही डोळे झाकून संमती दिली. लग्न झाली. भागीरथीनं जावयांचे यथोचित मान राखत सगळी लग्न केली. सगळीकडे भागीरथीचं गुणगान होऊ लागलं. या सगळ्या वाटचालीत राम मात्र प्रेक्षक म्हणूनच राहिला. एवढी समर्थ बायको मिळाल्यामुळे तो निश्चिंत मनानं चिन्मय मिशनच्या मार्गानं समाजकार्य करण्यात तल्लीन झाला. राम देवासारखा माणूस किती लोकसेवा करतो. भागीरथी मात्र सतत शेत, खत, माती, पाणी म्हणत असते. नवऱ्याकडून तिनं थोडं तरी शिकायचं असं गावचे लोक बोलू लागले. हे भागीरथीलाही ठाऊक होतं. पण तीही रामसारखीच समाजसेवेसाठी उभी राहिली तर वर्षभरात शेत हातातून जाईल हे तिला ठाऊक होतं. समाजकार्य करणाऱ्याच्या मागे आर्थिक संपन्नता हवीच, नाहीतर दोघांनीही हातात जोडी घेऊन फिरायची वेळ येईल याची तिला जाणीव होती. सुरेश लग्नाच्या वयाचा झाला. अनेक श्रीमंत वधूपिते त्यांच्या घरचे उंबरे झिजवू लागले. पण भागीरथीनं तिकडे लक्ष दिलं नाही. भागीरथीला आयत्या संपत्तीत लोळणाऱ्या मुलीपेक्षा श्रमाचं महत्त्व ठाऊक असलेल्या मुलीची अपेक्षा होती. एकदा एका दूरच्या नात्यातल्या लग्नाला भागीरथी जायला निघाली. फक्त वयस्कर आईवडिलांना पाठवायला तयार नसल्यामुळे सुरेशही त्यांच्याबरोबर जायला निघाला. लग्न बागलकोट गावाजवळच्या एका खेड्यात होतं. मुलीचं नाव वसुधा होतं. शाळा मास्तराची मुलगी होती ती. रूपानं देखणी, वागायला सुशील. शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. मुलगाही हायस्कूलमध्ये मास्तर होता. वसुधाच्या पत्रिकेत सासू नसलेलं घर असल्यामुळे बरीच स्थळं बघून हे लग्न ठरलं होतं. मुलगा दिसायलाही सामान्य होता. घरची परिस्थितीही बेताचीच होती. मुलगा कुठल्याही दृष्टीनं वसुधाला शोभण्यासारखा नव्हता. लग्नासाठी आलेली अंसक्का सगळ्यांपुढे म्हणालीच, काळ्या तिळात पांढरे तीळ मिसळल्यासारखं झालंय. गंगाला प्रश्न पडला होता, वसुधा कशी तयार झाली असेल. लग्नाच्या आदल्या दिवसापासून पाहुण्यांमध्ये असमाधान दिसत होतं. श्रीमंत पूजेच्या वेळी मुलीला दिलेले कपडे कमी दर्जाचे होते. गळ्यात घातलेल्या हाराला वास नव्हता. दिलेलं साखर खोबरं कणकण भरच होतं. रात्रीच्या जेवणात बेडेकर लोणच्याचंच लोणचंच नव्हतं. श्रीमंत पूजेचा गोंधळ रात्री 8 वाजेपर्यंत चालला. त्यावेळी बेडेकर लोणचं कुठून बरं मिळणार होतं. अशा प्रकारच्या टीकाटिप्पणी हळूहळू ऐकू येत होत्या. त्या ऐकू आल्यामुळे वसुधेचा कमलासारखा चेहरा कोमेजून गेला होता. डोळ्यातलं पाणी आवरायचा तिनं कितीही प्रयत्न केला तरी ते तिला आवरता येईना. तिच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं ते मंद हास्य अदृश्य झालं होतं.
भागीरथी हे सगळं मौनपणे बघत होती. नात्यामधलंच लग्न असल्यामुळे दोन्ही बाजूचे तिच्या ओळखीचे होते. भागीरथीला तिथे सगळेच मानत होते. 100 एकर जमिनीची मालकीण ना ती, त्याच्यामुळे. दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरण आणखी बिघडलं. मुलाकडची माणसं पारंपरिक असल्यामुळे लग्नाचे सगळे विधी शास्त्रोक्त पद्धतीने झाले पाहिजेत असं आधीच ठरलं होतं. वेगवेगळे वाद सुरू झाले तरी दुसरीकडे लग्नाचे विधी सुरूच होते. तरीही वसुदेचे वडील शामरावांच्या चेहऱ्यावरचा ताण काही लपत नव्हता. यातच काही जणी आपल्यापुरत्या गाणी म्हणत होत्या. त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर संस्कृत श्लोक ऐकू येत होते. लग्नाचे इतर विधी चालले होते. बायकांचे बोलण्याचे आवाज आणि मुलांचा गोंधळ त्यातच ऐकू येत होता. त्यातच मुलाचे वडील वामनराव दुर्वासाप्रमाणे ताडकन उठून उभे राहिले. त्यांच्या 2 गोत्रांपैकी एक सुटलं नव्हतं. हे लग्न शक्य नाही. सगोत्रात लग्न? एक प्रवर. पाप आहे हे लग्न. आधी लग्न थांबवा. वसुधाच्या वडिलांनी हातापाया पडून विनवणी केली. मुलाच्या पायावर आपली टोपी ठेवून लोटांगण घातलं, पण ते लोक काही मानायला तयारच होईनात. कुणीतरी अनुकूल सिंधूचा दाखला देत म्हटलं, सगोत्र होतंय का? आत्याच्या मांडीवर मुलीला द्या, काहीही होणार नाही. याचाही पाहुण्यांवर काहीही परिणाम झाला नाही. ही अनपेक्षित अडचण होती. एका गोत्राचा विचार केला गेला होता, पण या दुसऱ्या गोत्राचं कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. खरं सांगायचं तर असं काही नसतं. हेच कुणाला ठाऊक नव्हतं मुळी. आता कुठल्या तरी धार्मिक विधीच्या वेळी तो संदर्भ आला आणि व्याही भडकले. नावडतीचं मीठ अळणी म्हणतात ना, तसं झालं होतं अगदी. सगळं दृश्य एखाद्या सिनेमातल्यासारखं होतं. सगळे अवाक होऊन उभे राहिले होते. सगळा मांडव माणसांनी भरून गेला होता. धरती दुभंगून पोटात घेईल तर बरं होईल अशा मनस्थितीत वसुधा बिचारी खाली मान घालून हुंदके देत रडत होती. कुठल्याही कठीण परिस्थितीत मनाचं संतुलन ढळू न देता स्थिर राहणारी भागीरथी पुढे झाली आणि म्हणाली, कुठलीही गोष्ट इतकी ताणायची नसते. बाकी सगळं चांगलं आहे. मोठं मन करून तुम्ही लग्नविधी पुढे होऊ द्या. वामनरावांचा मूड बदलायला काही तयार नव्हता. त्याच सुरात ते म्हणाले, भागीरथी, तुला कशाचाच विधिनिषेध नसतो. आमचं तसं नसतं. आम्ही धर्म कर्म मानणारी माणसं आहोत. आम्हाला हे मान्य नाही. हे लग्न मोडलं. तुम्ही जरा विचार करा. माणसं जमली आहेत, ती काय म्हणतील? तुम्ही मुलाकडचे आहात. तुम्हाला दुसरी मुलगी मिळेलही, पण वसुधाचं पुन्हा लग्न ठरणं कठीण आहे. तुला त्या मुलीची इतकी दया येत असेल तर तूच तिला सून घे करून. तुला कशाचाच काही फरक पडत नाही ना. मग सासू नसलेलं घर असलं तरी काय झालं? काय बिघडलं? लग्न मंडपात शांतता पसरली. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली. भागीरथी तर अवाक झाली. वामनरावांना आणखीनच चेव आला. का? बोल, आता का गप्प बसलीस? तिच्या पत्रिकेत सासू नसलेलं घर आहे म्हटल्यावर घाबरलीस की काय? म्हणजे आम्हाला एक नियम आणि तुला दुसरा नियम लावतेस की काय? इतरांना उपदेश करणं अगदी सोपं असतं, पण स्वतःवर आल्यावर खरं काय ते कळतं आणि समजतं देखील. तरीही भागीरथी मौन होती, पण तिच्या चेहऱ्यावर कुठलासा निर्धार दिसत होता. अहो, सासू नसलेलं घर आहे अशा मुलीला भागीरथी तरी कशी काय बरं हो म्हणेल? शिवाय वरदक्षिणा नाही, वरोपचार नाही. भागीरथीनं काहीही प्रतिक्रिया दाखवली नाही. हिचा मुलगा डॉक्टर आहे. त्याला साजेशीच मुलगी आणणार ना ती. लग्नाला आली आहे, गप्प बसायला काय झालं होतं? कशाला पडायचं मग नसत्या भानगडीत? जमलेल्यांच्या जिभा अनेक प्रकारे बोलत होत्या, पण भागीरथी काहीही बोलत नव्हती. लोकांची बोलणी तिच्या कानावर पडत नसावीत. काही क्षण असेच गेले. एका निर्धारावर आलेली भागीरथी अचानक म्हणाली, सुरेश, इकडे ये. तिनं जवळच असलेल्या एका खोलीत आपल्या मुलाला बोलावून नेलं. खोलीचं दार बंद केलं. आईच्या या वागण्याचं त्यालाही आश्चर्य वाटलं होतं. त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याच्याकडे पाहत तिने विचारलं, तुला मुलगी पसंत आहे काय? बोल. सुरेश अवाक झाला. हे त्याच्या दृष्टीनं फारच अनपेक्षित होतं. त्या धक्क्यातून स्वतःला सावरत तो म्हणाला, पण आई, अगं. त्याला मध्येच अडवत भागीरथी म्हणाली, हे बघ सुरेश, पण परंतु नको. तुला मुलगी पसंत नसेल तर नको, पण जर तुला वाटत असेल सासू नसलेली मुलगी कशाला हवी
मुलगी गरिबा घरची आहे असलं काही मनात ठेवून निर्णय घेऊ नकोस. या मुलीशी लग्न झाल्यावर मी मरेनच असं काही नाही. आणि समज खरंच माझं काही बरं वाईट झालंच तरी काही समजायचं कारण नाही. आयुष्यभर मी फक्त शेत जमीन गुरंढोरं पीक पाणी म्हणतच काढली. तुझ्या वडिलांसारखी काहीही समाजसेवा केली नाही. मरायच्या आधी काहीतरी पुण्याचं काम करायला नको का रे? पण म्हणून आग्रह काही नाही हं. तुझा निर्णय तू फक्त मुलीला बघूनच घे. तोवर रामही तिथे आला होता. कुणीतरी त्याला काय घडलंय ते सांगितलं होतं. बायकोचं शेवटचं बोलणं ऐकून तोही भारावून गेला. आयुष्यभर तिनं संसाराची जबाबदारी पेलली आणि मला समाजसेवेसाठी मोकळीक दिली. आताही त्या अपरिचित मुलीसाठी तिचं मन तुटतंय. त्यासाठी तिला आपल्या जीवाचीही फिकीर वाटत नाहीये. यापेक्षा जास्तीचं समाजकार्य कुणालाही शक्य नाही. काहीही न बोलता रामनं पुढं होऊन तिचा हात धरला. त्याचे डोळे पाणावले होते. तिघही खोलीबाहेर आले. तिघांचे चेहरे विलक्षण समाधानानं ओथंबत होते. भागीरथी सरळ वसुधापाशी गेली. तिचा खाली झुकलेला चेहरा वर करत आपल्या पदराने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून काढलं आणि म्हणाली, मुली, मुहूर्त टळतोय. लवकर बोहल्यावर चढ बाई. आणि तिचा हात धरून लग्नमंडपात घेऊन गेली. घटका भरली. सगळे बघत असताना लग्नाचा पुढचा सोहळा सुरू झाला. काही क्षणातच सुरेश आणि वसुधाच्या मस्तकावर अक्षता पडल्या. श्यामरावांच्या डोळ्यांतल्या अश्रुप्रवाहाला खंड नव्हता. मात्र आता ते अश्रू आनंदाश्रू होते. काही विशेष न घडल्यासारखी भागीरथी लग्नमंडपात वावरत होती. पाहुणेच थोडे घाबरेघुबरे झाले होते. ही घटना घडून अनेक वर्ष झाली. वसुधा घरी आल्यावर त्या घराचा आणखी उत्कर्षच झाला. भागीरथी आणखी उत्साहानं काम करू लागली. रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून झाल्यावर वसुधा न चुकता सासूला नमस्कार करते. बदलाचं वारं आमच्या गावापर्यंतही येऊन पोहोचलं आहे. गावाबाहेरची 100 एकर जागा आता गावाचा भाग झाला आहे. आमच्या गावातली 100 एकर जमीन म्हणजे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी. शेत गावाचा भाग झाल्यावर शेती करणं कठीण. शिवाय आता भागीरथीचंही वय झालं होतं. सुरेशनं एक दिवस नाईलाजानं विषय काढला, आई, शेताचे प्लॉट्स करून देऊन टाकायचे का गं? अर्थात तुला वाईट वाटणार नसेल तर. भागीरथीनं 2 दिवस उत्तर दिलं नाही. तिच्या मनात भावनांचा कल्लोळ उडाला होता. गेली 50 वर्ष ही जमीनच तिने आपले आई वडील अन्न गुरु सगळं काही मांडली होती. पण काळाचा महिमाही तिला कळत होता. त्यामुळे हे मान्य करणं भाग आहे हेही तिला समजत होतं. शेवटी तिनं सांगितलं, सुरेश, प्लॉट कर, पण गावाबाहेर आणखी एक शेत घे मात्र बाबा. या भूमीनंच आपल्याला अन्न दिलंय. ती आपली अन्नदात्री आहे. आपली रयत इतके वर्ष त्यात राबले आहेत. तेही माझ्यासारखे म्हातारे झालेत. कायदा कानून काही का असेना, त्या सगळ्यांना एक एक प्लॉट मोफत दे. माझ्या नणंदांनाही एक एक प्लॉट दे. मला काहीही नको. तू आहेस ना, बास झालं. एवढं सांगून भागीरथी उठून निघून गेली. हृदयाचं न ऐकता घ्यावा लागलेला तो निर्णय होता. आईनं सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचं सुरेशनं पालन केलं आहे. त्या एक्सटेन्शनला त्यानं भागीरथी नगर असं नाव ठेवलं आहे. भागीरथी आजही कारमधून गावाबाहेरच्या शेतावर जाऊन येत असते. काही वर्षांपूर्वी रामला अर्धांगवायू झाला. अंथरुणावर पडून पडून त्याच्या अंगाला जखमा झाल्या होत्या. भागीरथीनं नवऱ्याची नाना तऱ्हेनं सेवा केली. त्यावेळी मी भेटायला गेले होते. ये नले ये, काकांना भेटायला आलीस ना? होय होय, कसे आहेत? तूच बघ. खोलीत काका झोपले होते. वेदना असह्य होत असल्यामुळे ते विवळत ओरडत होते. शरीर इतकं जीर्ण झालं होतं की जरासा हात लागला तरी कातडं सोलून येत होतं. सज्जन काकांवर ही परिस्थिती यायला नको होती असं वाटून मन खिन्न झालं. तिथे बसणं अशक्य होऊन मी उठून बाहेर आले. माझा चेहरा बघून भागीरथी म्हणाली, नलिनी, केव्हा तरी बघतेस तर तुला असं होतंय. खरं बोलू, मला वैधव्य आलं तरी हरकत नाही गं, पण यांची शक्य तितक्या लवकर सुटका होऊ दे. त्यांची ही अवस्था, हा त्रास बघणं मला शक्य नाही. मी असं बोलते हे लोकांना विचित्र वाटेल, पण मला नाही बघवत त्यांचा हा त्रास. लोकांना काय वाटेल याचा विचार न करता आपल्याला काय वाटेल ते करणं आणि बोलणं हाच भागीरथीचा खरा स्वभाव. आणि तिचं मन नेहमीच संतुलित असतं. तिच्या अंगी असलेली लीडरशिप क्वालिटी कुणाच्याही अंगी नाही.
ती तिनं कमावली आहे असंही नाही, तो तिचा जन्मजात गुणच आहे. खरं तर देशाची पंतप्रधान व्हायचीच तिची लायकी. तिची मानसिक ताकद युद्धभूमीवर सेनापती व्हायची आहे. तिच्या परिघात जे करणं शक्य होतं ते तिनं केलं. आपलं बुडणारं घर तिनं पाताळातून वर काढलं. पुढच्या आठवड्यातच काका मरण पावल्याची बातमी समजली. पाठोपाठ भागीरथीचा म्लान चेहरा नजरेसमोरून तरळून गेला. अशी ही भागीरथीची कथा. तुम्हाला कशी वाटली? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात. आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.